हे वेगळे ठेवा. अरे यार मला अराउंड जिंकायला लागणार. तुझ्या इथे बंद आलाय बघ आता. हा बघतो. एअरड्रॉप घे ओंकार दादा, एअरड्रॉप घे. फोन दे. अरे यार खायचं नेहमीच होतं. आज नो व्हिडिओ गेम्स. आज मी तुम्हाला सांगतो एक स्टोरी. ठीक आहे, बंद व्हिडिओ गेम बंद. आज माझ्या स्टोरी आहे का? ठीक आहे, आज आपण यांना स्टोरी सांगूया. मला वाटतं गोष्टी सांगायचा प्रकार बंदच झालेला आहे आजकाल. सगळी पोरं तुम्ही सगळी ह्या मोबाईलमध्ये अडकलेली आहात आणि तुम्हाला त्या गोष्टी सांगणं हे सगळे प्रकारच माहीत नाहीत, विसरलेले आहात तुम्ही. इथं 2 मुलं तर मोठी आणि तू बारका. आम्ही तुमच्या एवढे होतो तर आम्हाला किती मोठ्या लोक गोष्टी सांगायच्या. 10 किलोमीटर शाळेला चालत जायचं, कडकडीचा वारा. नाही असं सगळं नव्हतं. पाऊस होता. आता ऐका, मी तुम्हाला सांगतोय मी सांगतो तुम्हाला एक हॉरर स्टोरी. ठीक आहे. माझे ना 2 अंकल होते. मी आता त्यांचं नाव घेणार नाही. ओके, एक अंकल होता. असे बरेचसे अंकल आहेत, त्यातले एक अंकल होते. आम्ही लोक वाशिनाकाला राहायचो ना, चेंबूरला. त्यावेळेला एक कपल होतं, म्हणजे ते अंकल आणि आंटी. आणि ती लोक पहिले मी म्हणजे सांगतोय, त्यांनी मला सांगितलेली स्टोरी 90s मधली आहे. आणि ते असायचे कामाला पहिले मड आयलंडला कुठेतरी राहायला होते. आणि त्यावेळेला कुठेतरी आय गेस ते अंधेरी साईडला कामाला होते. मला मड आयलंडवरून अंधेरीला ट्रॅव्हल करणं म्हणजे त्यावेळेला फार डिफिकल्ट होतं. मग काय व्हायचं, ते लोक असे मड आयलंडला राहायचे ना, तेव्हा 2 असं फ्रेंड होते, म्हणजे 2 कपल असे राहायचे. त्यापैकी 2 घरं होती अशी. तर मडायला असं गेले ना, जुन्या जर समजा तुम्ही कोणी गेला असाल ना, तुम्हाला असं कळेल, अशी जी जुनी चाळी टाईप घरं असायची. म्हणजे एक साईडला एक राहणार, एक साईडला एक राहणार, मग थोडा डिस्टन्स असणार, मग दुसरं घर असणार असं. त्यातलं एक जोडपं हे माझ्या ओळखीचे ज्या अंकल आंटी होते त्यांचं होतं. आणि एक जे कपल होतं त्याच्यापैकी एक ज्या काकी होत्या त्या प्रेग्नंट होत्या. ओके, आता हजबंड हे शिफ्टमध्ये काम करायचे, त्यामुळे ते कामाला असायचे घराच्या बाहेर, कधी नाईटला कधी डेला, अशा शिफ्ट्स असायचे त्यांच्या. एक दिवस काय झालं की जी आंटी होती ती आणि जी दुसरी आंटी आहे, दोन्ही घरी होते आणि यांच्या हजबंड्स होते ते नाईट शिफ्टला होते. पाऊस होता, पावसाळ्याचे दिवस होते. आणि अचानक त्यांना ते ज्या प्रेग्नंट आंटी होत्या त्यांना पोटामध्ये दुखायला लागलं, त्रास व्हायला लागला. तर मग जेव्हा ज्या दुसऱ्या आपल्या आंटी होत्या, मामा बोलायचो आम्ही त्यांना ॲक्च्युली. आता नाव मला पण नाही आठवत, पप्पांना कदाचित आठवलं तर ते मामा जे होते, हां राम होतं, इकडे राम मामा आणि राम मामी. आणि ती जी मामी होती तिला त्या काकींना ज्या त्यांच्या फ्रेंड होत्या प्रेग्नंट होत्या त्यांना घेऊन ते रात्रीच्या निघाल्या. कारण त्यावेळेला टेलिफोन्स वगैरे एवढे काय नव्हते, एवढी मोबिलिटी नव्हती. आणि त्या निघाल्या आणि पाऊस असल्यामुळे त्यांना रिक्षा वगैरे काहीच भेटत नव्हती. आणि मलायनवर एका साईडने लवकर जाण्यासाठी बोटीचा प्रवास असतो. रात्रीची कुठली बोट त्यांना तिथे भेटायला तयार नाही, रात्री फेरी तर बंद होतात. पण त्यांना एवढ्या पावसाळ्यामध्ये ना एक माणूस दिसला, असा कुठेतरी अशी लाईट दिसली, त्यामुळे ते गेले जवळ. तो माणूस होता बोटीच्या जवळपास काहीतरी करत होता पावसाळ्यामध्ये. छोटंसं झोपड्यासारखं त्याचं घर होतं. आणि मग ह्यानी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली, तर बोला पाऊस पडतोय असं तसं, म्हणजे फेरी तर नाही, माझी बोट आहे, मी मासेमारीला वापरतो, तुम्हाला काय सोडू शकतो मी जास्तीत जास्त. आता त्यांनी परिस्थिती बघितली यांची वाईट आहे, त्यामुळे त्यांना घेतलं बोटमध्ये आणि ते गेले. हां, जस्ट त्याची पर्सनल काइंड ऑफ अ बोट होती. आता तेवढं डिस्क्रिप्शन मामीने सांगितलं नाही मला, पण ती बोलली अशी एक छोटीशी बोट होती, 2-4 माणसं बसू शकत होती, एवढी छोटीशी जे वापरतात ना वल्लव घेऊन जे जातात पाण्यामध्ये अशी. तर ते गेले एक बॉर्डरला, एक स्टेशनला गेले, एक पॉईंटला गेले. आणि त्यांनी तिला अशा पॉईंटला सोडलं जिथून मे बी थोडं वॉक पुढे जाऊन ऑटो वगैरे मिळू शकतात. मग ते ऑटो बघायला गेले. ऑटो बघायला जेव्हा ती गेली, तिला मिळाली एक ऑटो. आणि ऑटो मिळाली आणि नंतर ती सांगितलं की नियरबाय हॉस्पिटलला घेऊन चला असं तसं. नियरबाय हॉस्पिटलला जेव्हा ती नेत होती ना, तेव्हा रस्त्यामध्ये जाताना तिला एक असं डिस्पेन्सरीसारखं डिस्पेन्सरी दिसली. तर तिने ऑटोवाल्याला थांबवलं आणि अशी म्हणजे काळोख होता, पाऊस पडत होता आणि तिला असं ते जे प्लस चिन्ह असतं ना असं दिसलं.
ते नॉर्मली जे डॉक्टर लोकांचं रेड कलरचं जे दवाखान्याचं चिन्ह असतं तसं तिला एक बोर्ड दिसला म्हणून ती आतमध्ये गेली तर तिने रिक्षा थांबवली आणि ती आतमध्ये गेली. नंतर ही परत आली, आतमध्ये गेली. तिला एक तिथे डिस्पेन्सरीजवळ एक लेडी नर्स भेटली. तिने सांगितलं की इमर्जन्सी असं आहे. ती म्हणाली ठीक आहे, मग एक काम कर, तू इथे आता डॉक्टर तर नाही आहे, मी एकटीच नर्स आहे, काही लिस्ट ऑफ मटेरियल मला लागेल ते घेऊन या. आणि मग ती त्यानंतर तिने तिची जी फ्रेंड होती, कझिन, तिला घेऊन जी आंटी होती, जी नेबर होती, तिला राम मामीची नेबर जी प्रेग्नंट होती, राईट, तिला घेऊन ती पुढे गेली. त्या डिस्पेन्सरीला गेली, तिला तिथे बसवली आणि मग ती रिक्षावाल्याला घेऊन पुढे सामान आणायला गेली. रिक्षावाला पण फार लेट होती नाईट आणि तिने सामान घेऊन मग ती आय गेस ती जेव्हा रिटर्न आल्यानंतर तिने बघितलं तर तिथे तिला डिस्पेन्सरीमध्ये तिथे कोणच दिसेना. तिथे पहिल्यापासूनच काळोख होता. आणि नंतर तिने तिच्या त्या नेबरला तिथे ड्रॉप केलेलं आणि तिला कोण दिसायलाच तयार नाही. तिने आजूबाजूला शोधलं, आरडाओरडा केला, पण तिथे काय लोक पण वर्दळ पण नव्हती जास्त. मग ती एका 15-20 मिनटं अर्ध्या तासानंतर घाबरल्यानंतर मग ती पुन्हा जिथे वस्ती होती, जिथून तिने औषध वगैरे आणलेले, अशा ठिकाणी ती पळत गेली पुन्हा. आणि तिथे जाऊन तिने एक छोटी पोलीस चौकी होती, तिथे जाऊन पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट म्हणा किंवा जाऊन तिथे इन्फॉर्म केल्यानंतर ही एक्झॉस्ट झाली असल्यामुळे हिने सगळी माहिती दिली. नवरा कुठे काम करतो, तिकडचा टेलिफोन नंबर वगैरे त्यांना दिला. मग त्यांनी त्याला कळवलं तिच्या हजबंडला. पण ती येईपर्यंत ही एक्झॉस्ट झालेली, धावपळ आणि स्ट्रेसमध्ये ही बेशुद्ध पडली तिथे पोलीस स्टेशनच्या तिथे. त्याच्यानंतर जेव्हा सकाळी तिला होश आला तर ते तिच्या अवतीभोवती सगळे मामा वगैरे तोपर्यंत आलेले, ते अंकल आणि राम मामा आलेले ऑफिसमधून. आणि तोपर्यंत एक मिडनाईट झालेली, म्हणजे मला वाटतं 1-2-3 वाजताची वेळ झालेली. आणि त्यांनी मग पोलिसांनी आणि ते सगळ्या लोकांनी त्यांच्या मदतीने ही जोपर्यंत शुद्धी देत ना तोपर्यंत त्यांनी आपल्या आजूबाजूला चेक करायचा प्रयत्न केला. बाबा इथे कुठली डिस्पेन्सरी आहे का, अशी कुठली व्यक्ती ॲडमिट झाले का, अशी कुठली तिथे कुठल्या नर्सनी तिला अटेंड केले का, तर त्यांना अशी काही माहिती मिळाली नाही. मग ही थोडी असं शुद्धीमध्ये आली 2-3च्या दरम्यान. तेव्हा तिला विचारलं, मग तिने सगळं डिस्क्रिप्शन सांगितलं. आम्ही घरातून निघालो, मग बोट मला मिळाला, त्यांनी एका किनाऱ्यावर सोडलं, मग एक ऑटोवाला मिळाला, मग त्यांनी ते ॲटोनी येत असताना मला डिस्पेन्सरी दिसली आणि मी त्या डिस्पेन्सरीमध्ये गेली. त्या नर्सनी मला औषधाची लिस्ट दिली आणि मग मी त्या आंटीला त्या नर्सजवळ सोडली आणि मी औषधं घ्यायला गेले आणि परत येऊन मी बघितलं ती नव्हती. मग नंतर त्यांनी सगळं डिस्क्रिप्शन विचारलं वगैरे आणि तिला ते घेऊन गेले. जेव्हा ते घेऊन गेले ते बघितलं तर ती डिस्पेन्सरी बंद होती. डिस्पेन्सरी बंद म्हणजे ती अशी पडझड झालेली डिस्पेन्सरी होती. त्या डिस्पेन्सरीमध्ये असं पण कोण नव्हतं. मग त्याच्यानंतर शी वॉज ऑल्सो शॉक्ड आणि पोलीस पण सगळे शॉक झाले. त्यानंतर मग त्यांनी नियरबायचे जे काही हॉस्पिटल्स होते, पण ती डिस्पेन्सरी होती ते म्हणजे एक हिस्टॉरिकल, तिथे कुठला तरी उपचार असलेले असावेत एवढा तर ढाचा तिथे होता. मग ह्यांनी काय केलं, तिकडच्या नियरबाय हॉस्पिटल्सना या लोकांनी थोडं विचारपूस करायला सुरुवात केली. मग शेवटी एक हॉस्पिटल होतं, तिथे हे गेले सगळे. गेल्यानंतर त्यांना असं कळालं की तिकडचे जे डॉक्टर्स होते त्यांनी कॉल केले. मग ते आल्यानंतर त्यांनी सगळं स्टोरी ऐकल्या आणि मग त्यांचे आजूबाजूला एक सरकारी दवाखाना होता, सरकारी हॉस्पिटल काइंड ऑफ असं होतं. त्याच्यातल्या काही नर्सेसना बोलवलं की ही होती का. तर सगळे बोलले नाही, कोण नव्हती, कोण नव्हते. म्हणजे सिनियर होते का? हां, तर एक त्यावेळेला नव्हते ते, जे नंतर आले ॲक्च्युली, जेव्हा अर्ली मॉर्निंग शिफ्टमध्ये जेव्हा आले, जेव्हा थोडं मॅटर एस्केलेट व्हायला लागला आणि गोष्टी जेव्हा सिरियस झाल्या त्यावेळेला मग ते एक मोठ्या डॉक्टरना त्यांनी बोलवलं. मोठ्या डॉक्टरला बोलवल्यानंतर ते जेव्हा त्यांनी आंटीची सगळ्या स्टोरी ऐकल्यानंतर ते म्हणाले की ओके, he was knowing that dispensary very well because that was his dispensary and that was shut since last 10-15 years after some accidental hazard happened there. Okay. हां, पॉज करा आता ते. अरे यार, आता तुम्ही मेन सांगणार होता त्या म्हणजे डॉक्टर आले,
त्या डॉक्टरांनी काय केलं, त्यांना माहीत होतं त्यांचीच डिस्पेन्सरी होती ती, आणि एक हजार्ड झाला, ॲक्सिडेंट झालं आणि त्यामध्ये ते डिस्पेन्सरी बंद पडलेली. पण त्याच्यामध्ये बरीचशी लोकं आहे ना त्या डिस्पेन्सरीमध्ये त्यांचा ती गेलेली, दगावलेली, ते हजार्ड झालेलं त्यावेळेला. ओके, आग लागलेली अशी अचानक, आणि त्याच्यामध्ये काही लोक दगावलेले. मग डॉक्टर जे होते ते सिनियर डॉक्टर ज्यांची डिस्पेन्सरी होती आणि ते आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्यांना थोडा डाऊट आला. मग त्यांनी ती जी मामी जी होती आंटी, तिला ना एक 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 रजिस्टर दिलं ऑल एम्प्लॉईजचं. बोलले तुम्ही आता शोधा याच्यामध्ये, कारण बोललं जर ती व्यक्ती नर्स असेल आणि ह्या भागातली असेल तर तिचं डिटेल्स या रजिस्टरमध्ये असलंच पाहिजे, कारण आम्ही सगळ्यांना ओळखतोच आणि ते या हॉस्पिटलमध्ये काम करतातच. ओके, आणि जेव्हा तिने ते शोधायला सुरू केलं आणि तिने मग पॉईंट आउट केलं. पॉईंट आउट केल्यानंतर डॉक्टर वॉज शॉक्ड. डॉक्टर शॉक झाले. तिने त्या लेडीला त्यावेळेला पॉईंट गेट केल्यानंतर ते म्हणाले तुम्ही असे शॉक का होता सगळे. डॉक्टर म्हणले, डॉक्टर तिला सारखं विचारायला, हीच होती का, नक्की ह्याच होत्या का, तुम्ही शुअर आहात का, कारण काळोख होता, कदाचित तुम्ही असं झालं. नाही बोलले मी शुअर आहे, चेहरा काय आता 4 तासापूर्वी मी पहिलेला चेहरा काय विसरणार नाही का, हाच चेहरा होता, हीच होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं की जे 15 वर्षापूर्वी त्या डिस्पेन्सरीमध्ये ॲक्सिडेंट झालेला, त्या ॲक्सिडेंटमध्ये हा जो चेहरा आहे ही व्यक्ती मरण पावलेली आहे. मग आंटीचं काय झालं ना, आंटी परत कधी भेटली ना, तिचा काय मागमुगावा लागला, काय पाय काय म्हणतात त्याला ना, सुगावा लागला काय, आणि ती आंटी काय परत कधी कोणाला भेटली नाही. आता बंद कर जाऊ. हे कियान रिॲक्टचा दुसरा व्हिडिओ होता. कसा वाटला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अजून अशा स्टुडंट्स. थँक्यू.